भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे संविधान दिन। 26 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। शहरातील इरविन चौक परिसरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। पहाटेपासूनच हार अर्पण, अभिवादन आणि जागृती कार्यक्रमांची सुरुवात झाली। 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी भारताचे सर्वोच्च कायदे चौकट आपले संविधान भारतीय जनतेला समर्पित करण्यात आले। मसुदा समितीने तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या या संविधानाचे शिल्पकार होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही अमरावती शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। इरविन चौक परिसरातील बाबासाहेबांच्या स्मारकावर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली। सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले। नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे पुनस्मरण केले। 26 नोव्हेंबर हा दिन संपूर्ण भारत देशामध्ये जे आहे तर संविधान दिन म्हणून साजरा केला जात असतो। मोठ्या प्रमाणात जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी संविधान लिहिण्याकरिता लागला होता आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला जे आहे तर संविधान जे आहे अर्पण करण्यात आलं होतं आणि आजपासूनच आपल्या भारत देशाला जे आहे तर संविधान लागू करण्यात आलेलं होतं। त्याकरिता मोठ्या प्रमाणात जे आहे तर बौद्ध अनुयायी असेल किंवा इतर जातीचे नागरिक सुद्धा असेल मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरिता दाखल होत असतात। आपण सध्या अमरावती शहरातील इरविन चौक परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता दाखल झालेले आहेत। काही अनुयायी आपल्याशी जुळले आहेत, तर त्यांची जाणून घेऊया नेमका काय महत्त्व असते आजच्या दिवसाचं, काय सांगाल 26 नोव्हेंबर हा काय महत्त्व असते या दिवसाचं नेमकं? आता हा देश 2 प्रकारचा आहे, भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वीचा भारत आणि 1950 नंतर निर्माण झालेल्या भारतीय संविधानानंतरचं। भारतीय संविधानानं काय दिलं, या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या 4ही गोष्टी या देशामध्ये नव्हत्या। भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी नव्हत्याच। भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या देशाला स्वातंत्र्य भेटलं, समता भेटली, बंधुत्व भेटलं आणि न्याय भेटलं। हे देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि हे देत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी या देशातल्या 100% लोकांना दिलं, कोणी एका जाती धर्म पंथाला दिलेलं नाही। अलीकडच्या काळात काही प्रमाणात लोक म्हणायला लागलेत बाबासाहेब मर्यादित करू नका। बाबासाहेब मर्यादित नाही तर बाबासाहेब एक महासागर आहे आणि या महासागराचा अनुभव प्रत्येकाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो भारतीय संविधान वाचतो। म्हणून या भारतीय संविधानाने जे दिलं ते म्हणजे स्वातंत्र्य, बंधुत्व, समता आणि न्याय या 4 मूल्याचा स्वीकार करून मी तमाम भारतीयांना आपल्या चॅनलच्या सिटी न्यूज चॅनलच्या वतीने भारतीय संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू। जय भीम। भारतीय संविधानाचा जय असो। आणि अनेकांनी हातात संविधानाची प्रत, तरुणांनी पोस्टर आणि जनजागृती फलक घेऊन संविधान जनजागृतीचा संदेश दिला। संपूर्ण परिसरात देशभक्तीचे नारे, संविधानाच्या महत्त्वावर भाषणे आणि स्मारकावर हारार्पण सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले। विजय कुमार तोलपगार, राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा। आज संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना देश पातळीवर सर्वांना होत्या आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। रॅलीने आलो, बडनेऱ्यामधून ही रॅली निघाली आणि या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे। भारतीय संविधानाचं या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा देश जगाच्या नकाशावर कायम राहायचा असेल तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे, लोकांमध्ये भारतीय संविधानाने काय काय दिलंय याची जनजागृती होणे अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय संविधान दिन साजरा केला पाहिजे। भारतीय संविधानाबाबत वेगवेगळ्या प्रकारे जे बोललं जातं ते भ्रामक आहे। हा देश वाचवायचा असेल, हा देश जगातील एक शक्ती व्हायचा असेल तर भारतीय संविधानच ते करू शकतो, कारण या संविधानाने सर्वांना समान संधी, समान न्याय हे तत्व अंगीकारलेलं आहे। संविधानापूर्वी या देशात समान संधी, समान न्याय मिळालेला नव्हता आणि म्हणून या देशातले लोक एकट्ठा होत नव्हते आणि म्हणूनच हा देश शेकडो नव्हे हजारो वर्ष गुलामगिरीत राहिलेला आहे। आणि आज भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशातला प्रत्येक नागरिक भारताच्या सुरक्षेसाठी
लढत असतो. या देशाकडे कुणी उंगली निर्देश केला तर ते उंगली कापून टाकण्याची ताकद भारतीय नागरिकांमध्ये झाली. ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानाची परिक्रमा आहे आणि म्हणूनच भारतीय संविधान या देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. अमरावती पोलिसांनी सुरक्षेची उचित व्यवस्था केली होती. संविधान दिनानिमित्त शहरात अनेक शाळा महाविद्यालयांनी देखील प्रास्ताविक वाचन, संविधान जागृती रॅली आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले. नक्कीच संविधान दिन हा संपूर्ण भारतामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करण्यात येत असतो. 26 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने, संपूर्ण समितीच्या वतीने जे आहे आज भारताला संविधान देण्यात आलं होतं आणि आजपासूनच भारताला संविधान लागू झाल्यानंतर आपण हे स्वतंत्र आयुष्य आज त्यांच्याच कृपेने जगत आहोत. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.